दत्तप्रभूंची आहे. आज दत्तप्रभूंची जयंती का नाही? दत्तप्रभूंची जयंती आहे. पण भागवतामध्ये यदू अवधूत नावाचा संवाद आलेला आहे. कोणता संवाद आला? यदू आणि अवधूताचा संवाद. भगवंताने उद्धवाला तो संवाद सांगितलेला आहे, यदू अवधूताचा संवाद. त्या यदू आणि अवधूताच्या संवादामध्ये प्रभू दत्तात्रयांनी जे 24 गुरु केले त्याचं वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये नाथबाबा लिहितात, जयाचा जो जो घेतला मी गुण, तो तो गुरु केला मी जान. ज्याचा जो जो गुण मी घेतला तो तो गुरु मी काय केला? जाण केला. तो तो मी गुरु केला. म्हणजे ज्यांच्याकडून गुण घेतला तो तो गुरु केलाच, पण ज्याला पाहून मी माझ्या जीवनातली दोषही टाळले त्यालाही मी माझ्या जीवनामध्ये काय केलेलं आहे? गुरु केलेला आहे. असे 24 प्रकारचे गुरु भगवान दत्तात्रयांनी केले. आपल्याला एक संताला गुरु करणं काय अवघड आहे? केला पाहिजे ना गुरु? केला पाहिजे. प्रभू दत्तात्रयांनी बघा ना, तुम्ही पृथ्वीला गुरु केलं, पृथ्वीला गुरु केलं, आकाशाला गुरु केलं, सागराला गुरु केलं, पिंगला नावाच्या वेश्येला सुद्धा गुरु केलं, लहान बालकाला गुरु केलं, भाता बनवणाऱ्या माणसाला गुरु केलं, हत्तीला गुरु केलं. ह्या जगातली अशी कोणती गोष्ट आहे? पतंग नावाचा, कबूतर, कपोत, असे 24 प्रकारचे गुरु. पण त्यांच्याकडून गुण घेतला बरं का, गुण घेतला. भाता करणारा माणूस भाता करत आहे, म्हणजे बाणाचा जे आहे की नाही ते टोक घासण्याचं काम करतोय. त्याच्या समोरून एक राजाची यात्रा जाते, पण तो भाता करणारा तो माणूस त्या यात्रेकडे डोंकूनही पाहत नाही. इथं एकाग्रता नावाचा गुण प्रभू दत्तात्रयांनी घेतला. म्हणून त्या भाता करणाऱ्या माणसाला त्या याला गुरु केलं दत्तात्रयांनी. का? त्याच्याकडून गुण घेतला ना. पृथ्वीकडून सहनशीलता, क्षमा नावाचा गुण पृथ्वीकडून घेतला. आकाशाकडून विस्तीर्ण अशा प्रकारचं हृदय माणसाचं असलं पाहिजे अशा प्रकारचं गुण घेतला. पाण्याला गुरु केलं. पाण्याला का गुरु केलं? पाण्याने समानता, पाण्याकडे काय आहे? समानता आहे. पाणी तहान भागवताना गाढवाची भागवतंय का माणसाची भागवतंय हे पाहत नाही. पिणाऱ्याची प्रत्येकाची तहान भागवतंय. पाण्याकडून गुण घेतला. हत्ती, मदमस्त झालेला हत्ती कामलालसेने एका खड्ड्यामध्ये पडतो आणि विनाशाला जातो. माणसाने कामासक्ती टाळली पाहिजे म्हणून त्या हत्तीकून तो गुण घेतला. पिंगल नावाची वेश्या रात्रभर कुठला तरी व्यक्तीची अपेक्षा करत रात्रभर बसली, पण व्यक्ती कुणी आला नाही, विरक्तीत निर्माण झाली. हा गुण त्यांनी त्या वेश्येकडून घेतला. म्हणजे जयाचा जो जो घेतला मी गुण, तो तो गुरु केला मी जाण. तुम्ही आम्ही सुद्धा संतांना गुरु केलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये वैराग्याला आणलं पाहिजे. वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग. वैराग्य किती प्रकारचं आहे त्याच्याशी आपल्याला काही करायचं नाही. वैराग्य 3 प्रकारचं, स्मशान वैराग्य, मैथुन वैराग्य, हे असे 3 प्रकार सांगतात वैराग्याचे. आपण आपल्याला तिकडे जायचं नाही. साधं सिंपल सरळ अर्थ आहे का परनिंदा टाळायची, परधन टाळायचं, परान्न टाळायचं आणि परश्री टाळायची, की हेच आपलं वैराग्य. व्रतवारी आणि वाचन हे एकदा केलं की जीवनात वैराग्य तयार होतं आणि संत आपल्याला भेटतात. आणि ते संत आपल्याला भेटले, संतांचा लाग आपल्याला झाला का त्यांची कृपा ऑटोमॅटिक आपल्याला प्राप्त होते. अभंगाचं दुसरं कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. संतांची कृपा झाली की साधक निष्पाप होतो बरं का. संतांची कृपा ही 3 प्रकाराने होत असते. एक आहे हस्तकृपा, दुसरी आहे दृष्टिकृपा आणि तिसरी आहे अलिंगन कृपा बरं का. संतांनी एकदा आपल्या डोक्यावरती हात ठेवला की निष्पाप साधक,
धन्यता त्याच्या जीवनामध्ये येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरु नाते हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी संत निळोबारायांचा अभंग केले. त्यांच्या जीवनामध्ये तुकोबारायांनी मस्तकावर हात ठेवला. तुकोबारायांना काय संतांची कृपा आहे. संतांनी मस्तकावरती हात ठेवला की संतांची कृपा आपल्याला प्राप्त होते. तुकोबारायांनी निळोबारायांच्या डोक्यावरती हात ठेवला. निळोबारायांच्या जीवनामध्ये धन्यता आली. दुसरी कृपा आहे कृपा दृष्टी. संतांची कृपा दृष्टी जरी आपल्यावरती पडली नाही का कृपा कटाक्षाने हळिले आपल्या पदी वैसविले म्हणून ही कृपा दृष्टी आहे. आणि तिसरी कृपा सांगितली आलिंगन कृपा की नाही आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. म्हणून संतांनी कृपा केली की जीवनामध्ये काही कमी राहत नाही. कृपा दान केले कल्पांतीही सरेना. संतांनी कृपा केली की कल्पांतही सरत नाही. कल्प म्हणजे काय? कल्प म्हणजे काय लक्षात ठेवा. 4 युग, 4 युगाचे 4,32,000 वर्ष. हे झालं एक महायुग. हे महायुग यांचे 71 वेळा जेव्हा होतं तेव्हा एक मनवंतर गेलं. अशी 100 मनवंतर गेली का एक कल्प तयार होतो. मग विचार करा किती दिवस पुरते संतांची कृपा. बरोबर आहे की नाही? म्हणून कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. जीवनामध्ये जर मिळवायचं काय असेल तर संतांची कृपा मिळवावी. आईकडं प्रेम मागावं, वडिलांकडे आशीर्वाद मागावं, समाजाकडे कृपा मागावी, संतांकडे ज्ञान मागावं आणि देवाकडं अभय मागावं की नाही. उठा उठा जागा पाठी भयारे मोठे सांगितलं. पण त्याच्या आधीच चरण आहे वाजत असे बोंब कोणी नाही कती कानी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. मग उठा उठा जागा पाठी भया आले मोठे. अरे संत मंडळीनं समाजाला जागवलं. अरे संतांनी समाजालाच नाही जागवलं, संतांनी संताला जागवलं. संतांनी देवाला सुद्धा जागवलं की नाही. संत देवाला जागवतात, संत संतांनाही जागवतात आणि संत समाजालाही जागवतात. हा संतांचा उपकार आहे. म्हणून ही उपकारक मंडळी आहे संत. संतांचे उपकार लक्षात ठेवा. 7 गोष्टी सांगतात उपकार करणाऱ्या. शास्त्रामध्ये 7 गोष्टी आलेल्या आहेत. त्या 7पैकीही सगळ्यात मोठं उपकार करणारं जर कोण असेल त्यामध्ये चंद्र आहे, सूर्य आहे, नदी आहे, आकाश आहे, नभ आहे, गाय आहे. पण यांच्या उपकार करण्यामध्ये सातत्य नाहीये. सूर्य 12 तास उगवतो, चंद्र 12 तास उगवतो, मेघ कधीतरी वर्षाव करतो. पण संत हे सदोदित मार्तंड जे तापहीन ज्यांच्या तेजापुढे सूर्याचं तेजही फिकं आहे. माऊली म्हणतात चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सोयरे होतो सदा सज्जन. लक्षात